आजीच्या चव या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आज मी तुम्हाला कोबीची रुचकर आणि सणसणीत तिखट असणारी अशी कोबीची भाजी कशी बनवायची ते सांगणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य मी अर्धा किलो कोबी बारीक चिरून घेतलेला आहे। कोबी नेहमी खूप बारीक चिरायचा पहा, या पद्धतीप्रमाणे असा चिरून घेतला ना मग तो चवदारही होतो। आणि 3 वेळा धुवून घेतला, चाळणीत ठेवल्या, पाणी पूर्ण काढलेलं आहे। त्याला फोडणीसाठी पाहायचे मी मोहरी घेतली, जिरी घेतली, कढीपत्ता बारीक चिरून घेतलेला आहे, कारण का मोठा असला की तो काढून टाकतात म्हणून ते घेतलं। हिरव्या 6-7 मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत। लसूण आहे सपक 12-13 कांड्या मी बारीक चिरून घेतलेला आहे। आणि या ठिकाणी भाजलेले दाणे ओबडधोबड कुटून घेतलेले आहेत। चला तर मग आता आपण कशी करायची ते मी दाखवते। ऑन केला होता, कढई तापत ठेवलेली आहे। प्रथम आपण मोहरी टाकू। मोहरी तडतडून बंद झाल्यावरच आपल्याला लसूण त्याच्यामध्ये टाकायचं आहे। आता मोहरी तडतडणं बंद झालेलं आहे, हा लसूण आपण त्याच्यामध्ये टाकायचा। लसूण जाळायचा नाही, विशेष म्हणजे फक्त लाल होईपर्यंत। आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं झालं की मिरची टाकणारे पाहायला घेतली आणि त्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकणार आहे। आता थोडंच टाकायचं, का तर मिरची टाकली तिचा ठसका उठू नये आणि ती मिरची जरी तोंडात गेली तरी चव देते। आणि आत्ता मी तिथे अर्धा चमचा जिरं टाकणार आहे। पहा, जिरं मी सगळ्यात शेवटी क्रम घेतलेला आहे, नंतर जळतं, काळपट होतं आणि करपट असं लागतं। आता चवीसाठी हिंग टाकला आहे थोडासा, आणि मग शेवटी मी कढीपत्ता टाकला आहे, नाही तर तोही जळून जातो आणि खराब लागतो। हा पोटात जरी गेला, आपल्याला माहिती आहे कढीपत्ता जास्त वापरते मी। लसूण हृदयासाठी चांगला आहे, कढीपत्ता त्वचेसाठी केसासाठी खूप चांगला आहे म्हणून तो टाकला आहे। आता पहा, बारीक चिरून घेतलेला कोबी तो मी आता लगेच याच्यामध्ये टाकला। हळद अगदी थोडी टाकणार आहे मी, जास्त नाही टाकणार, नाहीतर खूप असा पिवळट रंग येतो कोबीला, चांगलं नाही वाटत ना। अगदी थोडी टाकली नाही की बारीक चिरून घेतलेला हा कोबी पूर्ण निथळलेला आहे, पाणी अजिबात नाही। मुळात कोबीच पाणी धरतो। आता गॅस मी मोठा केलेला आहे पहा, आणि कोबीलाच पाणी असतं म्हणून आपण त्याच्यात पाणी अजिबात न टाकता फक्त तेलावर फ्राय करणारा हा कोबी करणार आहे। चांगली मी हलवली पहा, एकजीव झालेली सगळी, सर्व टाकलेलं आहे। आणि आता याच्यामध्ये हे ओबडधोबड असेल दाणे जर टाकले ते छान लागतात कोबीमध्ये। आणि 5च मिनटं आपण फक्त आता याला फक्त 5 मिनटं आपण हे वाफेवरच करायची, तेलातच केली, बिलकुल पाणी टाकलं नाही। पण वरती मी आता ताट ठेवणार आहे 5 मिनटासाठी, त्याच्यात पाणी ठेवलेलं आहे आणि गॅस कमी केलेला आहे। अशा प्रकारे आपण 5 ते 7 मिनटं ती कोबी मंद आचेवर शिजून घ्यायची, वाफवून घ्यायची, शिजवून म्हणण्यापेक्षा, कारण वाफेवरच करणार आहे आपण। हे 7 मिनिट झालेले आहे, बरोबर 7 मिनटं मोजून मी वाफेवर शिजवलेलं आहे, बिलकुल पाणी घातलेलं नाही। कारण कोबी पाणीदार असतो त्यामुळे त्याला पाण्याची गरज नाही, आणि मग असा कोबी ना फार रुचकर आणि चवदार राहतो। तुम्ही नक्की करून पहा बरं का या पद्धतीनं, आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून कमेंटद्वारे मला जरूर कळवा की असा वाफेवर केलेला कोबी कसा लागतो। तुम्ही अगदी रोज म्हटलं तरी करून खाल अशा प्रकारचा हा कोबी मी आज बनवलेला आहे। तर या कोबीला स्वाद वेगळा येतो, पाणी बिलकुल घालायचं नाही याच्यामध्ये। खूप सुंदर लागतो हा अशा प्रकारचा कोबी। तर तुम्ही नक्की करून पहा कोबीची भाजी, डब्याला मुलांना द्यायला खूप छान असते। आणि थोडी कमी तिखट केली की छान खातात, पण मी सरसरीत तिखट केली पोळी भाजी बरोबर म्हणून। तर नक्की तुम्ही बनवून पहा। धन्यवाद।